पण अधिवेशन तुम्ही घेत आहात, आणायचे घेत आहात, चला आम्ही स्वागत करतो, पण माझ्या या समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा. आणि कोर्टाने निर्णय दिला असला तरी ज्याप्रमाणे परत एकदा सांगतो, दिल्लीचे अधिकार, निवडणुकीचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचं म्हणणं नाकारलं होतं, तरी सुद्धा पुन्हा संसदेत आणून त्यांनी दिल्ली पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. पण तसंच माझ्या या बांधवांना न्याय देण्याचं काम तुम्ही येत्या अधिवेशनात करा. आता परवा माननीय उद्धव ठाकरेजी हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा. माझा त्यांना सवाल आहे, 5/5/2021 पासनं 1 वर्ष 1 महिना उद्धव ठाकरेजी तुम्ही मुख्यमंत्री होतात, मग जर याच्यावर वटहुकूम निघू शकत होता तर तो तुम्ही का काढला नाही? तुम्ही त्यावेळेस का चूप बसला? त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं अशा प्रकारचा हा जो उद्योग आहे, आता अर्थात मी त्याच्यावर काही बोलणार नाही, कारण जे राजकारण करायला गेले त्यांना जनतेने तिथे उत्तरं दिली. आणि मग त्यानंतरही आपल्याला कल्पना आहे की उद्धवजींना ज्यावेळेस ते जात होते त्यावेळेस राजेश टोपेंना काय काय सर्कस करायला गेले. मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण माझी अपेक्षा आहे, याचं कारण असं आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये केवळ आम्ही आरक्षणच दिलं असं नाही, तर ज्या ज्या सवलती ओबीसी समाजाला आहेत त्या सगळ्या सवलती या त्यावेळच्या आमच्या सरकारने मराठा समाजाला दिल्या.